शालेय मंत्र्यांच्या जिल्ह्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या सीओने एक अभिनव उपक्रम राबवला होता। गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः जिल्हा परिषदेचे सीओ असलेले ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि त्या माजी विद्यार्थ्यांच्या समाजोपयोगी अभियानातून त्या ठिकाणी ज्या शाळांना काही मदतीची अपेक्षा आहेत अशा पद्धतीच्या मदतीचं आवाहन केलं गेलेलं होतं आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात काही रक्कम आणि त्यासोबत त्या शाळांना त्या ठिकाणी काही वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः सीओ ओमकार पवार सर आहेत। सर, काय नेमका हा उपक्रम होता, कशा पद्धतीने आपण हा संपूर्ण जिल्हाभर राबवला? हा एक उपक्रम असा होता, पुण्याला जी शिक्षण परिषद झाली होती त्या शिक्षण मंत्री महोदयांनी पण सांगितलं होतं की दिवाळीला सर्व लोक आपले गावी असतात आणि असे बरेच लोक आहेत जे खूप मोठे झालेले आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकून, की जसे कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झालेले आहे। तर आम्ही दिवाळीच्या 15 दिवस आधीपासून आपल्या जिल्हा परिषदेमार्फत माझी शाळा माझा अभिमान हा एक प्रोग्राम आपण राबवला। त्याच्यानुसार दिवाळीमध्ये 4 दिवस ठेवले होते। त्यात प्रत्येक शाळेनं आपल्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना बोलवायचं, त्यांचा सत्कार करायचा आणि जर आपल्या शाळेला काही गरज असेल तर त्याची आपण एक रिक्वेस्ट त्यांना करायची की तुम्ही आमच्या शाळेला ह्या गोष्टी द्या। तसं आपण एक टाइम टेबल आखला, सर्व बीओंना सूचना दिल्या। आपल्या जवळजवळ 3,500 शाळा आहेत, त्यात ह्या दिवाळीमध्ये माझी शाळा माझा अभिमान हा एक स्नेह मेळावा झाला आणि त्याच्यात मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 60,000 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि रोख स्वरूपात तिथं आम्हाला 65 लाख रुपये अराउंड रक्कम मिळाली आणि वस्तू स्वरूपात जवळजवळ 2,74,00,000 आम्हाला मदत झाली। असं एकूण साधारणतः 3.5 कोटीच्या आसपास आम्हाला लोकवर्गणीतून ह्या दिवाळीमध्ये फायदा झाला आणि आता शालोपयोगी वस्तू आणि शाळेला आता याचा फायदा होणार आहे। तिथली शाळाच त्या जो निधी आलाय त्याचा उपयोग करणार आहे। सर, खरं तर हा उपक्रम आपण संपूर्ण जिल्हाभर राबवला होता। जिल्हा परिषदेला अनेक ठिकाणी काही मराठी शाळा आहेत त्या टिकवण्यासाठी एक आव्हान शासनासमोर आहेत। त्या अनुषंगाने हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला, काय एकंदरीत या उपक्रमासंदर्भात सांगा? एकंदरीत उपक्रम असा झाला की जे शाळेचे माझे विद्यार्थी आहेत तिथले सरपंच, ग्रामसेवक आणि शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन करायचं की आपण शाळेत दिवाळीत स्नेह मेळावा घेतो आहेत तर सर्वांनी येणं आग्रहाचं आहे आणि त्यांचा आम्ही तिथं बोलवून ग्रामस्थांसमोर त्यांनी ते जे मोठे झाले त्यांचा आम्ही सत्कार घेतला आणि त्यानंतर काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले। असं बऱ्याच ठिकाणी झाले की खूप लोक इमोशनल झाले। माझ्याकडे काही असे लोक आले की जे असे मेसेज आले की रडत होते अक्षरशः लोक की साहेब 1960च्या बॅचच्या एक विद्यार्थ्यांनी पण 50,000 दिले शाळेला, म्हणजे ते आता खूप वृद्ध झाले तरी त्यांनी शाळेची जी आठवण होती ती जपली। मग अशामुळे हे होईल की शाळा ही आपली आहे, ग्रामस्थांमध्ये ही भावना जाईल की शाळा ही आपली आहे आणि आपल्यालाच याचा विकास करायचा आहे। याच्यातून पटसंख्या वाढायला पण मदत होईल आणि काही शाळांना मग अशी मदत झाली, काही शाळांना स्मार्ट टीव्ही मिळाले, शैक्षणिक साहित्य मिळालं, जे शाळेची मागणी आहे, जे विद्यार्थ्यांना उपयोगी आहे त्या सर्व गोष्टी मिळाल्या। नक्कीच, खरं तर हे एक अभिनव उपक्रम नाशिकच्या जिल्हा परिषदेचे सीओ असलेले ओमकार पवार यांनी संपूर्ण जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राबवला आणि एकूण याचा दुहेरी देखील फायदा या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांना झालेला आहे। शाळांना त्या ठिकाणी आर्थिक देखील मदत झालेली आहे, वस्तू स्वरूपात देखील काही त्या ठिकाणी वस्तू माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि हाच नाशिकचा पॅटर्न संपूर्ण राज्यभर जर राबवला तर नक्कीच यातून ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत अर्थात ज्या मराठी शाळा आहेत त्या टिकवण्यासाठी देखील एक या ठिकाणी सामाजिक बांधिलकी राबवत या मोठ्या उपक्रमाचा फायदा संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांना होऊ शकतो। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।